आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पीडित चिमुरडीच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला। त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन करत या प्रकरणातील नराधम आरोपीला कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही आणि त्याला फाशीची शिक्षा ठोठावणार असं आश्वासन दिलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाची त्यांनी पाहणी केली। नागपूरमध्ये विविध प्रशासकीय इमारतींचं निर्माण सुरू असून मुख्यमंत्र्यांनी या कामांचा आढावा घेतला। अमरावतीत बच्चू कडू यांचं जंगी स्वागत झालं। भव्य रॅली काढण्यात आली। बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेवर नियुक्ती झाल्यानं प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंदाचं वातावरण होतं। राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी नसरापुरातील प्रकरणातील मृत बालिकेच्या कुटुंबियांची भेट घेतली। शिवाय गावकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधून दिला। मोहोळ वळसंग महामार्गाला 740 कोटी मंजूर झालेत आणि याच्या श्रेयवादावरून भाजप काँग्रेस आमने-सामने आली। या प्रकल्पासाठी प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केल्याचा काँग्रेसचा दावा आहे। घनकचरा संकलनासाठी संभाजीनगर महानगरपालिकेच्या ताफ्यात नवी वाहनं दाखल झाली आहेत। घनकचरा संकलनासाठी ताफ्यात 551 नव्या वाहनांची भर पडली। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाची पाहणी केली। मेयो रुग्णालयाच्या ब्रिटिशकालीन इमारतींच्या जागी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त 4 नव्या इमारतींचं बांधकाम सुरू आहे। एप्रिल 2026 मध्ये बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालाय। दिवसाला 24 बलात्कार घडतायत। महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नाही। राज्य सरकारचं याकडे दुर्लक्ष आहे असं म्हणत आमदार रोहित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। पुण्याच्या भोरमधील चिमुकलीवरील अत्याचाराची घटना दुर्दैवी असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं पाहिजे असंही सुळे म्हणाले। संजय शिरसाट यांनी 2029 मध्ये शिवसेना स्वतंत्र लढणार असं वक्तव्य केलंय। यावर जयकुमार गोरे यांनी हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, हे निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतात असं वक्तव्य केलंय। बच्चू कडू त्यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं। मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधव रॅलीमध्ये सहभागी झाले होते। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार। काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळाला नाहीये। त्या संदर्भात चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान केलं। बच्चू कडूंवर कोणतीही कारवाई होणार नव्हती। बच्चू भाऊ हे वेगळे डॅशिंग लीडर आहेत। बच्चू कडू यांच्या येण्यानं आमच्या महायुतीला निश्चित फायदाच होईल असं वक्तव्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय। बच्चू कडूंना महाविकास आघाडीने मंत्रिमंडळात घेतलं तेव्हा बच्चू कडू फार गुणी होते आणि ते शिवसेनेत आल्यावर ठाकरे गटाला त्यांच्यातल्या अवगुणांचा साक्षात्कार झाला असं म्हणत खासदार ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे। भोरमधील नसरापूर चिमुकली अत्याचार प्रकरणी अशा प्रवृत्तीवर कडक कारवाई झाली पाहिजे। फाशीवर शिक्षा दिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं वक्तव्य मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केलंय। बच्चू कडूंनी राजकीय सोयीसाठी शिवसेनेत प्रवेश केला अशी टीका संजय राऊतांनी केली होती। यावर परिस्थितीमुळे हा निर्णय घ्यावा लागलाय। ही परिस्थितीची गरज होती, केवळ सोय नव्हती असं प्रत्युत्तर बच्चू कडूंनी राऊतांना दिलंय। भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल असा सामना मधून प्रसारित झालं। यावर जे युती सरकारनं एकीनं चालय यामध्ये विरोधकांचे गैरसमज निर्माण करण्याचे प्रकार सुरू आहेत अशी टीका शिवेंद्रराजे भोसले यांनी केली। संभाजीनगर महानगरपालिकेनं अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम हाती घेतलाय। शहरातील ओला कचरा सुका कचरा संपूर्ण गोळा केला जाणार असल्याची माहिती अतुल सावेंनी दिली। महापालिकेमध्ये निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी चांगलं काम करावं। या महापालिकेला जेवढा जास्त निधी देता येईल तेवढा मी देण्याचा प्रयत्न करेल असं आश्वासन मंत्री संजय शिरसाट यांनी दिले।
पुणे भोरमधील 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांनी दखल घेतली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले। लोकसभेत उभाठानं फुगा केला होता तो फुटला म्हणूनच एका खासदारानं ही खतखत बोलून दाखवल्याचं योगेश कदम म्हणालेत। अनेक आमदार आणि खासदारांना एकनाथ शिंदेंसोबत यायचंय असा गौप्यस्फोटही त्यांनी केलाय। अलर्टला घाबरण्याची गरज नाही, येणाऱ्या काळात आपत्कालीन व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी दिली। मोदींच्या काळात आपत्कालीन वेळ येणार नाही, पण त्यासाठी तयारी केलेली आहे असंही ते म्हणाले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी डिजिटल जनगणना प्रक्रियेत सहभाग नोंदवत स्वतःची जनगणना पूर्ण केली। ही भारतातील पहिली डिजिटल जनगणना आहे। नागरिकांनी स्वतः स्वगणना करावी असं सुनेत्रा पवार म्हणाले।